सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. केतकी आणि इंद्राणी स्वयंपाक बनवण्यासाठी किचनमध्ये जात असतात. मात्र तिथे आधीच रुपाली स्वयंपाक बनवत असते आणि तिला बघून या दोघींनाही आश्चर्य वाटते. मात्र त्या काही न बोलता तिथून जाण्यासाठी निघतात. परंतु रुपालीचं त्यांच्याकडे लक्ष जातं आणि ती त्यांना थांबवते. ती केतकीला म्हणत असते की तू तर स्वयंपाकघरामध्ये सगळ्याच गोष्टींची जागा बदलली आहे. पिठाचा डबा इथे खाली ठेवला तर घ्यायला बरं पडतं. आणि मग त्यानंतर ती त्या दोघींजवळ जात म्हणते की खरं तर मला तुमच्यासाठी काहीतरी करता येते, याचा खूप आनंद होतोय. आणि मग ती केतकीला हे सुद्धा म्हणते की तू दारू सोडली आहे ना, हे बघून मला खरंच खूप आनंद झालाय. मला माहिती आहे की केदार भाऊजी घरातून निघून गेल्यामुळे जे काही घडलं ते विसरण्यासाठी तू दारू प्यायची, पण मी तेव्हासुद्धा तुला सांगायचे की हे योग्य नाही आहे. मात्र आता तू दारू सोडली आहे ना, हे बघून मला खरंच खूप आनंद झाला. आता तू कायम अशीच राहा. आणि मग त्यानंतर ती पुन्हा स्वयंपाकाला सुरुवात करते. तर इंद्राणी आणि केतकी एकमेकींकडे बघतच राहतात. दुसरीकडे अद्वैत आणि नेत्रा डॉक्टरांना विचारतात की सगळं काही ठीक आहे ना. त्यावर डॉक्टर सांगतात हो, सगळं काही ठीक आहे, फक्त आता तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि मग त्या नर्सला नेत्राची फाईल बनवायला सांगतात आणि अद्वैतला त्यांचं कार्ड देत म्हणतात की जर तुम्हाला कधी काही वाटलं तर मला नक्की कॉल करा. त्यावर अद्वैत हो म्हणतो. आणि मग त्यानंतर त्या डॉक्टर अद्वैतला विचारतात की रुपाली राजाध्यक्ष तुमच्या आई आहेत ना. त्यावर अद्वैत म्हणतो हो. तर डॉक्टर म्हणतात की त्या इथे नेहमी यायच्या, मात्र गेल्या वर्षभरापासून इथे आल्याच नाहीत. नक्की कुठे असतात त्या? आणि त्यावर नेत्रा सांगते की त्या मुंबईला होत्या, त्यामुळे त्यांना इथे येता आलं नाही, पण तुमचा निरोप मी नक्की त्यांना देईल. त्यावर त्या डॉक्टर म्हणतात ठीक आहे, आता तर त्या आजी होणार म्हटल्यावर खूप खुश असतील ना. त्यावर नेत्रा सांगते की आम्ही अजून त्यांना ही बातमी सांगितलेली नाही आहे, त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. आणि त्यावर डॉक्टर म्हणतात ठीक आहे. त्यानंतर मग ती नर्स नेत्राची फाईल अद्वैतकडे देते आणि त्याचसोबत एक बॅगसुद्धा. मात्र अद्वैत म्हणतो की आम्हाला बॅग नको आहे, कारण आम्ही घरच्यांना अजूनही न्यूज सांगितली नाही. बॅगमुळे त्यांना समजेल, आम्हाला त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. आणि मग ते फक्त फाईल घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर पडतात. ते दोघेही खूप खुश असतात. आणि मग अद्वैत नेत्राला म्हणतो की नेत्रा, आता तुला स्वतःची काळजी घ्यावी लागेल. आपल्या दोघांच्या आयुष्यामध्ये सतत काही ना काही ॲडव्हेंचर्स घडतच असतात, मात्र माझ्या बाळाला त्याची सवय नाही आहे. त्यावर नेत्रा म्हणते तुमचं बाळ? तर अद्वैत हसतच म्हणतो की आपलं बाळ. आणि मग तो नेत्राला तिची काळजी घ्यायला सांगतो. आणि मग त्यानंतर अद्वैत फाईलमध्ये असणारा बाळाचा पहिला फोटो म्हणजे ते सोनोग्राफीचे रिपोर्ट बघत म्हणतो की आपल्या बाळाचा हा पहिला फोटो मी कायम जपून ठेवणार आहे. जेव्हा ती मोठी होईल तेव्हा मी तिला दाखवणार आहे. त्यावर नेत्रा विचारते ती म्हणजे मुलगीच होईल असं तुम्हाला का वाटते? त्यावर अद्वैत म्हणतो की मलासुद्धा भविष्यात दिसणाऱ्या काही गोष्टी कळतात आणि माझी खात्री आहे की आपल्याला तुझ्याच सारखी सुंदर मुलगी होणार आहे. ते ऐकून नेत्रा लाजून खाली मान घालते. मात्र तितक्यात त्या दोघांनाही कावळे ओरडण्याचा आवाज येतो. ते घाबरून आजूबाजूला बघू लागतात, मात्र त्या ठिकाणी एकही कावळा नसतो. मात्र त्यांच्या आवाजाने ते दोघेही घाबरतात. पण त्यानंतर मग अद्वैत नेत्राला धीर देत म्हणतो की आता तू कोणत्याही गोष्टी मनात आणू नको, फक्त तुझी आणि आपल्या बाळाची काळजी घे. बाकी येणाऱ्या संकटांशी दोन हात करायला तुझा नवरा खंबीर आहे. त्यानंतर ते दोघे घरी जातात आणि शेखरला ही आनंदाची बातमी सांगतात. शेखर तर खूप खुश होतो. नेत्रा अद्वैत त्याचा आशीर्वाद घेतात. तर शेखर अद्वैतला सांगतो की बाळाचा जन्म झाल्यानंतर मी तर रिटायरमेंट घेणार आहे. आता यापुढे सगळं काम तू आणि तेजसने सांभाळायचं, मी फक्त बाळासोबत राहणार. आणि त्यावर अद्वैत हसून हो म्हणतो. आणि त्यानंतर इंद्राणी आणि शेखर नेत्राला तिची काळजी घ्यायला सांगतात. तितक्यात केतकीसुद्धा त्या ठिकाणी येते. ती नेत्राला विचारत असते की काय झालं, सगळं ठीक आहे ना? तू आणि आधी कुठे गेला होता? त्यावर आधी तिची गंमत करत म्हणतो की काकू सगळं ठीक आहे, मात्र तुझं काम मात्र आता वाढणार आहे. त्यावर केतकी म्हणते चालेल मला, पण नेमकं कोणतं काम? आणि त्यावर अद्वैत तिला सांगतो की आता तू आजी होणार आहे. आणि ते ऐकून केतकीचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. ती खूप खुश होते, नेत्राला मिठी मारते.
अद्वैत आणि नेत्राने दिलेल्या या गोड बातमीमुळे तिला खूप आनंद झालेला असतो आणि मग त्यानंतर ती लगेच ही गोष्ट फाल्गुनी आणि तनूला सांगण्यासाठी जाते. ती त्या दोघांना म्हणते की आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते ऐकून अजिबात मोठ्याने ओरडायचं नाही. त्यामुळे ते दोघेजण घाबरूनच विचारतात की काय झालं. तर केतकी त्यांना सांगते की आपली नेत्रा आई होणार आहे आणि ते ऐकून ते दोघे खूप खुश होतात आणि केतकीला मिठी मारतात. त्यांना खूप आनंद झालेला असतो. फाल्गुनी म्हणत असते की आता मलासुद्धा कोणीतरी काकुमा म्हणणार. तर तनू म्हणत असतो आणि आता मी काका होणार. आणि ते लगेच नेत्रा अद्वैतला भेटण्यासाठी निघतात, पण केतकी त्यांना थांबवते. ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा की ही बातमी त्या रुपाली म्हात्रेला कळता कामा नये. आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात. पण त्यांचं बोलणं सुरू असताना रुपाली त्या ठिकाणी येते, परंतु तिने काही ऐकलेलं नसतं. तिने फाल्गुनीच्या पायाला लावण्यासाठी आंबे हळद आणलेली असते आणि मग ती स्वतः फाल्गुनीच्या पायाला ती हळद लावते आणि तेथून निघून जाते. तर तिचं हे बदललेलं वागणं बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असतं. त्यानंतर अद्वैत नेत्राला त्यांच्या खोलीतील काम करताना बघतो, मात्र तो नेत्राला सांगतो की आता तू काही काम करायचं नाही, फक्त आराम करायचा. त्यावर नेत्रा म्हणते की हो साहेब, पण मग ही सगळी कामं कोण करणार. त्यावर अद्वैत म्हणतो की नेत्रा तू काही काळजी करू नकोस, सगळी कामं मी करतो. आणि मग तो नेत्राला तिच्या सगळ्या गोळ्या दाखवत म्हणतो की रोज तुला गोळ्या मीच देणार आहेत, पण तरीसुद्धा तू या सगळ्या एकदा व्यवस्थित बघून घे. त्यावर नेत्रा हो म्हणते आणि मग त्यांचं बोलणं सुरू असतानाच इंद्राणी त्या ठिकाणी येते. इंद्राणी त्या दोघांना सांगते की मी वावशीला जात आहे. त्यावर नेत्रा विचारते पण का आत्या, काही घडलंय का. त्यावर इंद्राणी म्हणते नाही, पण विरोचकाचं नेमकं काय झालं ते बघायला हवं. जर विरोचकाचा वध झाला असेल तर ती अस्थिकट्यार कुठे आहे हे शोधायला हवं. आणि जर वध झाला नसेल तरीसुद्धा अस्थिकट्यार कुठे आहे, ती जागृत का झाली नाही यामागचं कारण शोधायला हवं. आणि मग ती वावशीला जाण्यासाठी निघते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.